विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा नवीन अभ्यासक्रमानुसार सायन्स हा सब्जेक्ट बघणार आहोत. सायन्स सब्जेक्टचा दुसरा धडा जो की आहे मेजरमेंट म्हणजेच की मापन, हा धडा आपण अभ्यासणार आहोत. पार्ट 5 मध्ये हा धडा आपण पूर्ण करणार आहोत. आज पार्ट 1 आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला चॅप्टर 1 बघायचा असेल तर वरती आय बटन दिसत असेल तिथून तुम्ही वॉच करू शकता. पण आधी हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. तर तुम्हाला चित्र दिसत असेल, हे चित्र आहे मेजरमेंटच्या रिलेटेड. तर हे एक्झाम्पल तुम्ही समजलं तर तुम्हाला हा चॅप्टर खूप चांगल्या प्रकारे समजून घेतला येईल. तर ना, इथे दूधवाला दिसत असेल तुम्हाला, तर त्याच्या हातात ना एक एकक आहे, त्याचं माप आहे, जेणेकरून तो ॲक्युरेट त्याचं दूध आहे ते देऊ शकतो गिरायकाला. तर हेच आहे आणि तो कशा प्रकारे मोजतो, तर तो या मापाप्रमाणे मोजतो. एकक आहे त्याचं, त्याच्यातर्फे तो मोजत असतो आणि ते एम-एल मध्ये मोजत असतो, लिटर. तुम्ही बघितलं असेल की आपण किलोमध्ये काही दूध आणि ते मोजत नसतो, आपण लिटरमध्ये मोजत असतो. आणि एम-एल म्हणजे 250 एम-एल, 500 एम-एल असं त्याचं एकक असतं, माप असतं. 1000 एम-एल अशा प्रकारे माप असतं आणि आपण दूध घ्यायला जातो किंवा दूधवाला येतो, तर तशा प्रकारे तो देतो. आपण 1 लिटर मागितलं तर तो 1000 एम-एल देतो आणि जर आपण अर्धा लिटर मागितलं तर 500 एम-एल देतो. अशा प्रकारे तो एकक वापरून, माप वापरून तो देत असतो आपल्याला दूध. समजलं असेल तुम्हाला की जे दूध असतं ते आपण लिटरमध्ये मोजत असतो आणि जर आपण अर्धा लिटर मागितलं तर ते 500 एम-एल आणि जर 1 लिटर मागितलं तर 1000 एम-एल. अशा प्रकारे हे असतं. हेच मेजरमेंटचं एक्झाम्पल आहे. आणि दुसरं आहे ते म्हणजे टेलर, म्हणजे कपडे विक्रेताचं हे आहे. तर आपण टेलरकडे जातो आणि टेलर काय अंदाधुंदी आपले काय कपडे शिवत नाही. जरी आपलं चेहरा त्यांनी बघितला असेल, आपलं अंगकाठी त्यांनी बघितले असेल, पण तरी ॲक्युरेट जर त्याला कपडे शिवायचे असेल तरी तो आपलं माप घेत असतो. हे जो टेप आहे त्याच्या आधाराने तो आपलं माप घेत असतो आणि त्या प्रकारे तो ॲक्युरेट हे कपडे शिवत असतो. समजलं? आणि ते सेंटीमीटरमध्ये ते मोजत असतो आपलं माप. इकडे आहे भाजी विक्रेता. तर टमाटर, कांदा-बिंदा आपण मोजून आणतो. आपण म्हणजे शेतकऱ्याकडे जातो, म्हणजे भाजीपाला घ्यायला जातो आणि ते मोजून देतात आपल्याला. 1 किलो देतो, 2 किलो देतात, अशा प्रकारे देतात आणि त्यांचं माप असतं 1 किलोचं, 2 किलोचं. तशा प्रकारे ते मोजून देत असतात. आणि आता ना डिजिटल जो काटा आहे तो आलेला आहे मार्केटमध्ये आणि त्याच्या प्रकारे तर अजून ॲक्युरेट आपल्याला माप कळतं. याच्यामध्ये तरी वर-खाली होत असतं, पण त्याच्यामध्ये एकदम ॲक्युरेट हे समजतं. आणि तुम्हाला डॉक्टर दिसत असेल आणि तो काय करत आहे डॉक्टर, जे तापमान आहे पेशंटचं ते मोजत आहे. आणि थर्मामीटर दिसत असेल तुम्हाला, हे थर्मामीटर. तुम्ही बघितलं असेल डॉक्टरकडे जातात, तो तुमचा ताप चेक करत असतो आणि तो कशाच्या मदतीने करतो, तर थर्मामीटरच्या मदतीने करत असतो. तर तुम्हाला समजलं असेल हे एक्झाम्पल आणि जर समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता डाऊट. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असतो, त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारू शकतात. कळालं? जर समजलं नसेल तर खरं विचारा यार, मी प्रश्नाचं उत्तर देतच असतो. पुन्हा एकदा रिवाईज करूनच घेऊया त्याच्यासाठी, की जो दूधवाला असतो तर दूध आहे ना ते लिटरमध्ये मोजत असतो. 500 एम-एल, 1000 एम-एल, 250 एम-एल प्रकारे. आणि जो कपडे विक्रेता आहे म्हणजे टेलर आहे तो कशा प्रकारे, तर तो सेंटीमीटर थ्रू हे कपडे शिवत असतो. आणि जी भाजी विक्रेता आहे ते केजीमध्ये असतं. बटाटे, कांदे-बिंदे. आणि नंतर जे होय डॉक्टर आहे तो थर्मामीटरच्या आधारे आपलं जे तापमान आहे ते मोजत असतो. समजलं सगळं? एकदम खूप सोपं. तर ना खाली तुम्हाला एक रंजक गोष्ट दिलेली आहे, तुमच्या खेळाच्या रिलेटेड आहे. तुम्ही विटीदांडू किंवा क्रिकेट खेळत असाल. विटीदांडू तर खेळण्याचा प्रश्न नाही, कारण आता ना मुलं विटीदांडू खेळत नाही. आता फक्त क्रिकेटकडं जास्त खेळतात ते. क्रिकेट त्यांना जास्त आवडतं. तर त्याच्याच रिलेटेड आहे. तर व्हाईल प्लेइंग द गेम ऑफ गिल्ली-दांडा, 2 फ्रेंड्स कम टू मेजर द डिस्टन्स कव्हर्ड बाय गिल्ली. म्हणजे जे गिल्लीने जे पार केलेलं आहे ना अंतर, ते मोजत आहेत 2 मित्र. पण गंमत अशी झालेली आहे का एकाच्या हातामध्ये छोटा दांडा आहे आणि एकाच्या हातात मोठा दांडा आहे. आणि दुसरा जो गेम आहे, की आहे क्रिकेट. तर त्याच्यामध्ये ना 2 मित्र काय करत आहे, जे पिचचं अंतर ते मोजत आहेत आणि ते 15 स्टेपमध्ये त्यांना मोजायचं आहे. पण काय होतं इथे, की जे 2 मित्र आहेत त्यांचं जे आहे रिझल्ट म्हणजे निकाल, तो वेगवेगळा येत आहे. तर याचं काय उत्तर असेल, तर तुम्हाला हे विचारलेलं आहे. तर ऑब्व्हियसली तो एक मुलगा आहे तो छोटा आहे आणि एक मुलगा
मोठा आहे उंचीने. त्याच्यामुळे त्यांचं अंतर आहे ना, ते कमी जास्त होत आहे. कळालं? आणि जर समजलं नसेल, तर तुम्ही डाऊट विचारू शकतात. या पेजचं काही तुम्हाला डाऊट नसेल, मला आशा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर डीपमध्ये हवं असेल, तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा. मी डीपमध्ये याचं ॲन्सर देईल तुम्हाला, एकदम डीपमध्ये बरं का. जर तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर. कारण ना खूप मोठा व्हिडिओ होईल, त्याच्यामुळे मी थोडं शॉर्टकटमध्ये सांगत जातो असतो. जर डीपमध्ये गेलो तर खूप मोठा व्हिडिओ होत जाईल आणि तुम्हाला पण तो कंटाळा येईल. जेवढं मेन आहे तेच सांगत असतो आपण. आणि हे एक्झाम्पल ना एवढं काही मेन नव्हतं. फक्त जे आपलं मेजरमेंटचं वरचं होतं ते मेन होतं. तर तुम्हाला हे समजलं असेल पहिलं पेज. आता जाऊया दुसऱ्या पेजवरती. दुसरं पेज खूप मेन आहे, त्यामुळे नीट समजून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या पेजवरती आलेलो आहोत आणि दुसरं पेज खूप मेन आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तर आपण ना नॉन स्टँडर्ड मेजरमेंट आहे, हे आपण आधी अभ्यासणार आहोत. तर ना तुम्हाला पुस्तकामध्ये एक कृती दिलेली आहे, ती आपण रिअल लाईफने नीट समजून घेऊया. तर ना तुमच्या वर्गातील डेस्क आहे म्हणजे बाक किंवा घरातील जो टेबल आहे, त्याची तुम्ही हाताने रुंदी मोजली आणि तीच तुमच्या मित्राला मोजायला लावली. तर फरक जाणवेल ना तुम्हाला. तुमचं जे माप आहे ते जास्त असेल आणि तुमच्या जे मित्राचं आहे ते कमी असेल. हो की नाही? थोडं अंतर तर कमी जास्त होऊ शकतं. त्यालाच आपण काय म्हणतो? नॉन स्टँडर्ड मेजरमेंट. समजलं तुम्हाला? म्हणजे आकार हा आपल्या शरीराचा वेगवेगळा असतो. आता तुमचा हात आहे, तो मोठा असेल, तुमची उंची जास्त असेल आणि तुमचा मित्र थोडा बुट्टा असेल, त्याची उंची कमी असेल, तर त्याचा हाताचा जो आकार आहे तो थोडा कमी असेल. त्यामुळे मेजरमेंटमध्ये थोडा बदल जाणून येईल. त्यालाच आपण नॉन स्टँडर्ड मेजरमेंट असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, नॉन स्टँडर्ड मेजरमेंट तुम्हाला समजलं असेल, तर ना आता आपण स्टँडर्ड मेजरमेंट खूप चांगल्या प्रकारे समजून घेणार आहोत. तर स्टँडर्ड मेजरमेंट म्हणजे काय? तर फिक्स युनिट म्हणजे फिक्स एकक म्हणजे एकदम करेक्ट ॲक्युरेट एकक असेल, युनिट असेल, तर ते आपण मोजतो. तर त्यालाच आपण काय म्हणतो? स्टँडर्ड मेजरमेंट. एकक म्हणजे एकदम करेक्ट ॲक्युरेट जे माप असतं त्यालाच आपण स्टँडर्ड मेजरमेंट असं म्हणतो. तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल. जो बाकीचा भाग आहे पुस्तकाचा तो आपण पार्ट 2 मध्ये, पार्ट 3 मध्ये आपण बघणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या पार्टमध्ये आपण जो खालचा जो भाग आहे तो बघणार आहोत आणि तिसरं पेज आहे या धड्याचं, ते पण आपण अभ्यासणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा एकदा रिवाईज करून घेऊया, की पहिलं जे पेज होतं त्याच्यामध्ये हे बघा, जे पहिलं पेज होतं त्याच्यामध्ये एक चित्र होतं. तिथे दूधवाला होता, ते लिटरमध्ये मोजतात एम-एल, 500 एम-एल, 1000 एम-एल अशा प्रकारे. आणि जो टेलर होता तो सेंटीमीटरमध्ये मोजत होता आणि जी भाजी विक्रेता होता ते केजीमध्ये आणि जो डॉक्टर आहे तो थर्मामीटरच्या थ्रू तापमान मोजत होता आपलं. अशा प्रकारे ही गोष्ट आहे. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला समजलं असेल आणि खाली जे विटी-दांडून त्याचं एक्झाम्पल बघितलं आणि त्याचं उत्तर जर तुम्हाला चांगल्या प्रकारे डीपमध्ये जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही विचारू शकतात मला. आणि इथे तर तुम्ही बघितलंत नॉन स्टँडर्ड मेजरमेंट म्हणजे तुमच्या मित्राचं आणि तुमचं जे अंतर आहे ते वेगवेगळं आलं त्यालाच आपण नॉन स्टँडर्ड मेजरमेंट असं म्हणतो. आणि स्टँडर्ड मेजरमेंट म्हणजे एकदम ॲक्युरेट जे युनिट असतं त्याला आपण स्टँडर्ड मेजरमेंट म्हणतो. जर तुम्हाला समजलं असेल तर लाईक करून टाका आणि कमेंट बॉक्समध्ये डाऊट असेल तर डाऊट विचारू शकतात. पुढचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे अजून समजणार आहोत. त्यामुळे पार्ट 2 पण मिस करू नका आणि पार्ट 3 अजून काही पार्ट येतील ते पण मिस करत जाऊ नका. सबस्क्राईब करून टाका चॅनलला आणि नोटिफिकेशन पण ऑन करून टाका.